ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। 25 फेब्रुवारी रोजी पनवेल तालुक्यातील ओवळे येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेकांनी पंढरीशेठ फडके यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, तसेच त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। नमस्कार। महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ जगन्नाथ फडके खऱ्या अर्थानं आज शोक सभेला अतिशय वाईट वाटतं बोलण्याचे, ते आम्हाला बोलायचं ते अतिशय वाईट वाटतं, कारण पंढरीशेठ म्हणजे सोन्यासारखा माणूस, सोना घालणारा माणूस आणि लहानातून मोठ्यापर्यंत सेल्फी काढून फोटो काढण्यात त्यांचं आज नाव या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात गेलेलं आहे। ज्यावेळी बैलगाडीवर बंदी आली त्यावेळेला पंढरीशेठने एवढा अतिशय केला, आमच्या संघटनेचे लोक असतील दिल्लीपर्यंत जायला लागला तरी विमानाची तिकिटं काढून आम्हाला 10 लोकांना घेऊन दिल्लीपर्यंत नेला आणि कुठेतरी आपल्या या शर्यती चालू व्हायला पाहिजे यासाठी सतत ते प्रयत्न करीत होते। परंतु पंढरीशेठ यांचे किती सांगलं तरी कमी पडेल, कारण प्रत्येकाची त्यांनी शर्यत केली, पण प्रेमापोटी शर्यत केली। हार जीत होत असतो, हारला तरी चालेल, जितला तरी चालेल, पुन्हा खांद्यावर हात टाकून पंढरीशेठ हे प्रत्येक शेती मालकाला जोपासून घेत असेल। आज खऱ्या अर्थानं हे रायगड, ठाणे, पालघर ही कमिटी स्थापन केली, पण त्यांच्या कारकिर्दीत असं होतं की आपण कधी फोन केला तरी काय म्हणतील बोला मालिक, त्यांच्या घरी गेला तरी बसा मालिक, असा त्यांचा स्वभाव होता। आणि खरोखर अशी व्यक्ती पुन्हा होऊ शकत नाही की जेणेकरून पहिला घाटावर तरी बिंदोड करून दाखवला। मुंबईमध्ये बिंदोड होतात पण घाटावर तरी बिंदोडचा मैदान झालाच नाही, ते आपल्या आप्पाने करून दाखवले। आणि त्याच्या कारकिर्दीत बरेचसे सांगण्याने कमीच पडतील, याबद्दल मी धन्यवाद देतो। आमचे सर्वकडे विनंती करतोय, काहीतरी परिवर्तन घडवण्यासाठी आपला जन्म झालेला आहे। अशा काही व्यक्ती अमर होऊन जातात, त्यामधली ही एक व्यक्ती आहे। मी मुसर्लीचे गणपतशेठ भगत, वरणकोटचे परशुराम माया भुईर यांच्याकडे जशी खिलाडी वृत्ती होती तशी या व्यक्तीमध्ये एक खिलाडी वृत्ती आहे। खिलाडी वृत्ती म्हणजे खेळामध्येच असेल असं नाही, तर खिलाडी वृत्ती याची व्याख्या अशी आहे की विजयाने हरवून जाऊ नये आणि पराजयाने नामोहरण होऊ नये, अशी ही व्यक्ती एक खंदार दिलदार व्यक्तिमत्व असलेली ही व्यक्ती आहे। त्यांचा चेहराच बघा कसा दिलदार वाटतोय, स्वभाव बघा कसा। आणि अशा ह्या व्यक्तीला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या दिघोडे गावातील सर्व ग्रामस्थांकडून, तसेच आपल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींचे चालक मालक यांच्यासाठी मी आदरांजली व्यक्त आणि ह्या नेत्याला एक पुढे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो की त्यांना चिरशांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी ते थांबतो। जय हिंद।